नमस्कार, मितेश बाळकृष्णजी कराय, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा, बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्हवरून. बे पोट्यो लक्ष द्या, आपण ऑफलाईन बॅचमध्ये तलाठीची म्हणजेच MPSC ग्रुप सीची बॅच चालू केली आहे. ऑनलाईनमध्ये बी चालू आहे. तिथं तुम्ही फिनिक्स अकॅडमी वर्धा ॲप डाउनलोड करा, मोबाईल नंबर टाका, OTP टाका, ॲप चालू होते. स्टोअरवर जा, MPSC फाउंडेशन बॅच किंवा तलाठीची बॅचचं पॅकेज घ्या. तिथं सर्व व्हिडिओ तुम्हाला फ्रीचे भेटन. ठीक आहे. ज्याला मेनचं पॅकेज लावायचं आहे त्यानं MPSC फाउंडेशन बॅचचं पॅकेज लावा आणि PYQची लाईव्ह बॅच रोज सकाळी ठीक आहे आपली बॅच 7:45 वाजता सुरू होईल. तर तिथं लाईव्हमध्ये तुम्ही बॅच ते 999 रुपयात 2017 पासून तर 2025 पर्यंतचे प्रश्न भेटणार आहे. ज्याले PYQ लावायचा आहे. ठीक आहे. तिथं 3 शिक्षक आहे आपले, एक निहित सर आहे, प्रशील सर आहे आणि शुभम आहे. या लोकांनी 3 मेन्स दिले आहे, राज्यसेवेच्या, UPSCच्या आणि कंबाईनच्या. तर ते सगळे लोक तुम्हाला क्वेश्चन सेट एक क्वेश्चन एक टॉपिक समजून सांगन आणि वरचे 4 ऑप्शनसुद्धा समजून सांगन आणि त्याची माहिती सांगन, ज्याच्यामुळे अनेक प्रश्न तुमचे क्लिअर होईल. अनेक लोकांची डिमांड आली का सर PYQवर एक बॅच घ्या, पण आपण हे PYQची बॅच चालू केली. आता आपलं पॉलिटी चालू होतं. पॉलिटीमध्ये भारतीय राज्यघटनेचा भाग पहिला कलम 1 ते 4 भारताची भूसीमा, घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाची नावे. ठीक आहे. त्याच्यानंतर भाग दुसरा पाहिला. ठीक आहे. कोणाला भारताचं नागरिक म्हणावं, कोणाला भारताचं नागरिक म्हणू नये, भारताचं नागरिकत्व केव्हा रद्द होते आणि भारत सरकार कोणत्या गोष्टीमुळे नागरिकत्व देऊ शकते आणि नागरिकत्वाबाबत कायदे करण्याचे अधिकार फक्त आणि फक्त भारतीय संसदेला आहे, हे आपण पाहिलं. ठीक आहे. भारतीय राज्यघटनेच्या भाग 2 नागरिकत्वामध्ये भाग 3 मध्ये पाहिलं मूलभूत अधिकार. ठीक आहे. त्याला म्हणते फंडामेंटल राईट्स आणि व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी गरजेचे आहे. ज्या गोष्टी फुकट देता येते त्या टाकल्या. ठीक आहे. मूलभूत अधिकारात त्यालाच मूलभूत अधिकार म्हणते किंवा मूलभूत हक्क एकच शब्द आहे. हक्क म्हणलं तरी अधिकार म्हणलं तरी. ठीक आहे. भारतीय राज्यघटनेच्या भाग 3 मध्ये कलम 12 ते 35च्या दरम्यान मूलभूत अधिकार आहे. त्याच्यात 7 होते, आता 6 मूलभूत अधिकार राहिले आहे. समतेचा अधिकार. ठीक आहे. स्वातंत्र्याचा अधिकार. ठीक आहे. शोषणाविरुद्धचा अधिकार, धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार. ठीक आहे. त्याच्यानंतर ठीक आहे सांस्कृतिक ठेवा जतन करून ठेवायचा अधिकार आणि घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार. ठीक आहे. आणि ते कोणावर कंपल्सरी आहे ते सुद्धा त्या याच्यात दिलेलं आहे. आता त्याच्यानंतरचा भाग पाहणार आहे मार्गदर्शक तत्त्वे, भारतीय राज्यघटनेचा भाग 4. ठीक आहे. कलम 36 ते 51. ठीक आहे. याच्यात का गोष्टी दिलेल्या आहे तर याले म्हणते डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, म्हणजे सरकारनं कसं वागावं, सरकारनं कोणते निर्णय लोककल्याणाचे, लोकहिताचे घ्यावे, जनतेच्या हितासाठी, लोकांच्या हितासाठी, कल्याणासाठी कोणते कायदे सरकारनं केले पाहिजेत याचे मार्गदर्शक तत्व दिले आहे. मार्गदर्शक तत्व या टॉपिकमध्ये ते आहे राज्यघटनेच्या कलम 36 ते 51 मध्ये. हे मार्गदर्शक तत्वे भारतीय राज्यघटनेत आयर्लंडकडून घेतली आहे. जसं मूलभूत अधिकार हे फ्रान्सच्या स्वातंत्र्याची सनद आणि अमेरिकन स्वातंत्र्याचा जाहीरनामा इथून घेतलं, तसं हे आयर्लंडकडून घेतलं. याचा जो हेतू आहे, याचं स्वरूप आहे उदात्त, नैतिक आणि सकारात्मक. ठीक आहे. भारतीय लोकांना भारतामध्ये सामाजिक, आर्थिक, राजकीय समानता निर्माण व्हावी आणि त्यातून एक लोककल्याणकारी राज्य म्हणून भारताचा उदय व्हावा, या हेतूने मार्गदर्शक तत्वे राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आली आहे. आता ते तत्वे 4 भागात डिवायडेशन आहे. किती भागात? 4. ठीक आहे. तर ते राज्यघटनेत डिवायडेशन नाही, ते आपण केलं आहे. पण मार्गदर्शक तत्वावर जर सरकारनं कायदा केला तर मार्गदर्शक तत्वे ही न्याय प्रविष्ट नाही. सरकारनं जर नाही दिलं तर सरकारच्या विरोधात तुम्ही केस करू शकत नाही. ते याच्यासाठी दिलेले आहे का सरकारनं वेळोवेळी यायले मार्गदर्शक तत्वाले अनुसरून कायदे करावे. ठीक आहे. जर नाही केलं तर त्याच्यावर बी ठीक आहे संविधान सभेत डिस्कशन झालं होतं का नाही केलं, एखाद्या सरकारनं नाही पाहिलं तर 5 वर्षानं लोक त्या सरकारले त्याची जागा दाखवण. ठीक आहे. म्हणून आतापर्यंत सरकार पडत होते, दुसरे सरकार येत होते. ठीक आहे. असं चालत होतं. पण आता इलेक्शन कमिशनच हायजॅक केल्यामुळे, डायरेक्ट EVMवरच हायजॅक केल्यामुळे लोकांचा विश्वास थोडासा इलेक्शन प्रक्रियेमधला, निवडणूक प्रक्रियेमधला उरल्यासारखा झाला आहे. म्हणून चांगले काँग्रेसनं कायदे केले. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा कायदा केला. त्याला 2009 नाव दिलं मनरेगा, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी कायदा. ठीक आहे. त्याच्यानंतर माहिती अधिकार अधिनियम केला. त्याच्यानंतर अन्न सुरक्षा अधिनियम केला, वनहक्क अधिनियम केला. असे अनेक प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत कायदा केला. हे सर्व कायदे
कशाले अनुसरून केलं असा प्रश्न आला तर त्याचं उत्तर लिहायचं मार्गदर्शक तत्वे. ठीक आहे. लोककल्याणाचे लोकहिताचे कायदे मार्गदर्शक तत्वाले अनुसरून सरकार करते आणि हे 4 भागात डिवाइड केले आहे. आर्थिक तत्व, राजकीय तत्व, सामाजिक तत्व आणि परराष्ट्रीय तत्व. ठीक आहे. तर परराष्ट्रीय तत्वाचं एकच कलम आहे, कलम 51. ठीक आहे. आणि एक कलम 50 आहे. कलम 50वर खूप वेळा प्रश्न आला आहे. ठीक आहे. कलम 50 का सांगते का कार्यकारी व्यवस्था न्यायपालिकेपासून विभक्त असावी. का सांगते कार्यकारी व्यवस्था न्यायपालिकेपासून विभक्त असावी. म्हणजे कार्यकारी पालिका म्हणजे का तर भारताचं जे संसद आहे हे संसद झालं भारताची कार्यकारी व्यवस्था जिथून भारताचा सगळा कारभार चालते. आणि न्यायपालिका म्हणजे सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट हे अलग असावं, याले एकत्र आणू नये. म्हणजे सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश, हायकोर्टाचे न्यायाधीश याच्या निवडीमध्ये सुद्धा याचा हस्तक्षेप असता कामा नये. जर यायचा हस्तक्षेप, आता समजा न्यायाधीशाची पद्धत जर असती का भारताचे राष्ट्रपती एखाद्या न्यायाधीशाले सुप्रीम कोर्टाचा चीफ जस्टिस करण, पण न्यायाधीश ठीक आहे राष्ट्रपतीला काही पॉवर नाही. राष्ट्रपती कोणाच्या लेटरवर करण, पंतप्रधान मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने भारताचे राष्ट्रपती सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाच्या न्यायाधीशाची निवड करेल असं जर राज्यघटनेत लिहिलं असतं तर मग आता नरेंद्र मोदी पंतप्रधान आहे, यानं तर पुरे आपल्या फेवरचे नेमले असते. लगेच लेटर तुझे देऊ का करून, आपल्या बाजूचे निर्णय घेतो, हां तर देतो. दिन ना साहेब का तुम्ही एवढं करा ना माझ्यासाठी. न्यायाधीशाले जर तिथं नेमलं, जर पंतप्रधानाच्या सल्ल्याने नेमलं तर याले काय वाटतं का पंतप्रधानाचे मायावर लय उपकार आहे, म्हणजे सुप्रीम कोर्टाचं काय केलं, चीफ जस्टिस केलं, सुप्रीम कोर्टाचं काय केलं, जस्टिस केलं, न्यायाधीश केलं. मग जर यायच्या सरकारवर काही केसेस आल्या ऑब्वियसली आहे तो कोणाच्या फेवरनं निर्णय देईन, सरकारच्या. म्हणून सरळ सांगितलं आहे का न्यायाधीशाच्या निवड पद्धतीमध्ये अजिबात राजकीय हस्तक्षेप चालणार नाही. म्हणून न्यायपालिका आणि कार्यकारी पालिका विभक्त असावी असं कलम 50 मध्ये नमूद केलं आहे. ठीक आहे. आणि म्हणून भारतीय संविधानात न्यायपालिका म्हणजे न्यायाधीशाच्या निवड पद्धतीत अजिबात राजकीय हस्तक्षेप चालत नाही, अजिबात नाही चालत. पण ते कसे निवडले जाते ते मी समोर सांगतो. ठीक आहे. मग राजकीय तत्व आहे याच्यात राज्यघटनेमध्ये कलम 40 आहे. राज्यघटना लिहिली तेव्हा 2च गोष्टी लिहिल्या त्या, केंद्राचं सरकार कसं राहील, राज्याचं सरकार कसं राहील. मग केंद्राचं सरकार निवडून कसं येईल, किती गृहाचं सभागृह राहील, लोकसभा, एक इनडायरेक्ट सभागृह राज्यसभा, राज्याचं एक डायरेक्ट सभागृह विधानसभा, इनडायरेक्ट विधान परिषद. मग याच्यात लोकसभेत डायरेक्ट लोक निवडून येईल, लोक मतदान करून, विधानसभेत राज्याचं कार्यकारी मंडळातले विधानसभेत लोक डायरेक्ट निवडून आलेले बसन. मग इथून निवडून जाईल मुख्यमंत्री. ठीक आहे. मग इथं मुख्यमंत्री, इथं पंतप्रधान, इथं याचं मंत्रिमंडळ, इथं याचं मंत्रिमंडळ, इथं राज्यपाल, इथं राष्ट्रपती, इथं हाय सुप्रीम कोर्ट, इथं हायकोर्ट. हे सगळी पॅरलल व्यवस्था राज्यघटनेत लिहिली. एक केंद्राचं शासन, एक राज्याचं शासन. पण मात्र ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका कुठंही राज्यघटनेत लिहिल्या नाही. आमच्या बाबाजीची इच्छा होती, गांधीजीची, का भारतात पंचायत राज अस्तित्वात यायला पाहिजे, लोकांना गावात निवडून दिलेलं सरकार अस्तित्वात यायला पाहिजे, गावाच्या डेव्हलपमेंटची जबाबदारी त्याच्याकडे राहील. एवढं गांधीजीनं सांगितल्यावर बी राज्यघटनाकारांनी पहिले फक्त 2 गोष्टीवर फोकस केला आणि 40 मध्ये लिहिलं का भारतामध्ये पंचायत राज अस्तित्वात यावं. बस एवढंच लिहून ठेवलं. पण कायच्यात लिहिलं, मार्गदर्शन. सरकारले जेव्हा वाटन तेव्हा सरकार पंचायत राजवर कायदा करत. आणि पंचायत राज स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महानगरपालिका हा विषय 1919च्या इंग्रजांच्या कायद्यानुसार, मॉर्ले मिंटो कायद्यानुसार, ठीक आहे, मॉन्टेगू चेम्सफोर्ड कायद्यानुसार 1919च्या कायद्यानुसार हा विषय राज्य सूचीतला आहे. कायच्यातला आहे, हा बेस स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामीण आणि शहरी हा विषय कोणाचा आहे, राज्याचा आहे. याच्यावर कायदा राज्य करू शकते पण मार्गदर्शक तत्व मात्र केंद्र देऊ शकते. तर हे 40व्या कलमात लिहिलं म्हणून भारताच्या संविधानात 73वी आणि 74वी घटना होऊ शकली, घटना दुरुस्ती होऊ शकली, नाही तर झाली नसती. मग विचारण झाला प्रश्न तयार, पुन्हा नवीन कन्सेप्च्युअल प्रश्न का 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती राज्यघटनेच्या कोणत्या कलमाला अनुसरून केली. तर कलम 40 मध्ये बाळाजीनं गांधीजीचा आग्रह होता त्याच्या खातीर मग बा आता ठीक आहे वेळ नाही आहे
ठीक आहे, पहिलेच राज्यघटना तयार करायला लय दिवस झाले, दोनच व्यवस्था तयार केल्या, केंद्राची आणि राज्याची. जेव्हा सरकारले वाटत तेव्हा सरकार कायदा करत. तर 1989 राजीव गांधीनं स्थानिक स्वराज्य संस्थांना संवैधानिक दर्जा द्यावा असं विधेयक मांडलं, पण राजीव गांधीचं विधेयक पारित झालं नाही. मग 2 वर्ष पुन्हा जनता दलाचं सरकार आलं, व्ही पी सिंगचं. ठीक आहे, ते सरकार पडलं आणि 91ला इलेक्शन झालं, त्याच्यात राजीव गांधीची हत्या झाली. ठीक आहे, आणि मग पंतप्रधान झाले नरसिंह राव. तर नरसिंह रावांनी हे विधेयक मंजूर करून घेतलं. कोणतं? 73 आणि 74 आहे. त्याच्यामुळे संविधानात आता डायरेक्ट कलम 243 A2O मध्ये स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामीण आहे आणि P2 ठीक आहे ZG ठीक आहे, काय म्हटलं, P2 ZG पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्था शहरी आहे. ठीक आहे, म्हणजे राज्यघटनेत सब कलम टाकून अंतर्भूत केलं मग. ठीक आहे, तर ते आपण डिटेल पाहणार आहे. 73 आणि 74 घटना दुरुस्ती 1993 मंजूर झाली, 92 मांडली, 93 लागू केली. ठीक आहे, तर ते आहे स्थानिक स्वराज्य संस्था 73वी ग्रामीणसाठी आणि 74वी आहे स्थानिक स्वराज्य संस्था शहरीसाठी, नगरपालिका, महानगरपालिका आणि नगरपंचायतीसाठी. नाही तर हे नव्हतं, 40 मध्ये अंतर्भूत होतं, म्हणून ती घटना दुरुस्ती करता आली. मी का म्हटलं समजलं का? अबे मी का म्हणून राहिले समजलं का? राज्यघटना जेव्हा लिहिली तेव्हा दोनच गोष्टी होत्या, केंद्राचं सरकार, राज्याचं. गावातलं सरकार बिरकारचा विषय नव्हता. कायच्यात? राज्यघटनेत. ठीक आहे, मग तो त्याच्यानंतर म्हणून म्हणते का राजकीय, म्हणून ग्रामपंचायत हे भारतीय लोकशाहीचा पाया आहे आणि राजकारण शिकवणारी शाळा आहे. काय म्हणलं? ग्रामपंचायत हे भारतीय लोकशाहीचा पाया आहे आणि राजकारण शिकवणारी शाळा आहे. म्हणून अनेक नेते ग्रामपंचायतमधून मुख्यमंत्री पदापर्यंत गेले आहे. विलासराव देशमुख ग्रामपंचायतचे सदस्य होते. ठीक आहे, खूप सुंदर संविधान आहे भारताचं, इतकं सुंदर संविधान जगात कुठेही नाही का एक ग्रामपंचायतचा सदस्य माणूस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊ शकते. विलासराव देशमुख त्याचं उदाहरण आहे. समजलं का? एक साधारण पेपर विकणारा माणूस, पेपर वाटणारा पोरगा या देशाचा महामहिम राष्ट्रपती होऊ शकते. APJ अब्दुल कलाम त्याचं उदाहरण आहे. एक चाय विकणारा माणूस देशाचा पंतप्रधान होऊ शकते, फक्त चाय कुठं विकला, कोण पेलं हे माहीत नाही. ठीक आहे, तर एवढी सुंदर संविधान भारताचं आहे, ज्या भारताच्या संविधानावर कोणता माणूस कुठं जाईन याची काही गॅरंटी नाही, कुठंही नेऊन ठेवते. ठीक आहे, पाहता कधी आयुष्यात नरसिंहरावनं आयुष्यात स्वप्न नसेल पाहिलं का मी या देशाचा पंतप्रधान होईल. नरसिंहराव कुठचा? नरसिंहराव आंध्र प्रदेशचा. ठीक आहे, ते आलं कायले, ते शिकायला आलं. ठीक आहे, IIT आता जे ठीक आहे तिथं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आहे. ठीक आहे, कुठं? नागपूरले. ठीक आहे, NIT म्हणते त्याला, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. त्याचं पहिले नाव होतं विश्वेश्वरय्या रिजनिंग कॉलेज. ते सेंट्रल गव्हर्नमेंट चालवत होतं, ते IIT अंतर्गत कॉलेज होतं. तिथं इंजिनिअरिंगले नंबर लागला, तिथं नरसिंहराव आलं, तिथंच दोस्त मित्र बनले. ठीक आहे, तिथंच दोस्त मित्र बनले आणि तिथंच आपली कॉलेजची पॉलिटिक्स चालू केली. कॉलेजच्या पॉलिटिक्समधून काँग्रेसच्या राजकारणात आलं, खासदार गेले, नागपूरमधून उभं राहिलं. ठीक आहे, आणि 1991 खासदार म्हणून नागपुरातून निवडून आलं. नरसिंहराव नागपुरातून निवडून आला आणि राजीव गांधीची हत्या झाल्यावर पंतप्रधान बनाले कोणीही तयार नव्हतं. देशाची इकॉनॉमी खड्ड्यात गेली होती, पार GDP खड्ड्यात होता, फॉरेन एक्सचेंज भारतापाशी ठीक आहे परकीय चलनसाठा संपला होता आणि कोणी अशा वेळेस भारताचं पंतप्रधान बनायला तयार नव्हतं. याले नागपूरहून बोलावलं आणि गुह्याचा गणपती नेऊन बसवला. ठीक आहे, पण त्यानं भारताची अर्थव्यवस्था सुरळीत करासाठी त्याला माहीत होतं, आता शिकलेलं होतं म्हणून हे समजलं त्याला का मायाच्यानं हे शक्य नाही, पण आपल्यापाशी एक माणूस आहे का याच्यातून आपल्याला बाहेर काढू शकते. आणि त्या माणसाचं नाव आहे डॉक्टर मनमोहन सिंग. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते, तिथून उचलला त्याला आणि डायरेक्ट ठीक आहे मनमोहन सिंग घरी. ठीक आहे, जेव्हा पंतप्रधान बनाचा प्रस्ताव मांडला तर आपल्याला या स्थितीतून कोण बाहेर काढू शकते? नरसिंहरावच्या डोक्यात पहिला प्रश्न आला, आपल्याला एकच माणूस काढू शकते. डायरेक्ट नरसिंहरावनं एक लेटर लिहिलं आणि एका ठीक आहे कॅबिनेट सेक्रेटरी पदावरच्या माणसाले म्हणजे IAS तो कॅबिनेट सेक्रेटरी त्याला पाठवलं. ठीक आहे, याच्या बंगल्यावर. कोणाच्या? मनमोहन सिंगाच्या. मनमोहन सिंग बाहेरून ठीक आहे दुसऱ्या राज्यातून प्रवास करून घरी आले होते आणि कपडे धुवत होते स्वतःच्या हातानं. आवाज दिले 3 तरी आवाज काही आला नाही, म्हणून हा माणूस आतमध्ये जाते
तर मनमोहन सिंग आपल्या हातानं कपडे धुवत होते. त्याईले म्हणते का तुम्हाला नरसिंहरावनं अर्जंटमध्ये बोलावलं आहे. ठीक आहे, कायले बोलावलं, का बोलावलं काहीच सांगितलं नाही. ठीक आहे, त्याईले वाटलं बोलावलं असं, आपले असेच ऐगनब्यासारखे कपडे घातले. ठीक आहे, साधारण माणूस असे चालले गेले आणि तिथं गेल्यावर सांगितलं तुम्हाला आता 1 तासात शपथ घ्यायची आहे. कायची? तर अर्थमंत्री पदाची. त्यानं डोक्यावर हात ठेवला, मी पहिलेच रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर आहे, त्याचा राजीनामा द्या आणि ह्या पदावर या. ठीक आहे, भारताची अर्थव्यवस्था तुम्हालाच बाहेर काढायची आहे. कोणी मायकालाल नाही आहे का जो भारताच्या अर्थव्यवस्थेला या स्थितीतून बाहेर काढून. कारण तो एकमेव माणूस होता जो कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीचा गोल्ड मेडलिस्ट होता इकॉनॉमिक्समध्ये. त्याने भारताच्या अर्थमंत्री पदावर बसवलं आणि मग त्यानं भारतासाठी खौजा धोरण, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशनची पॉलिसी राबवली. हे तुमच्या घरी एवढ्याल्या थाटामाठात 4 व्हीलर दिसते. तुमच्यापाशी जे आता 2 व्हीलर आहे, मोपेड आहे, ठीक आहे, होंडाच्या गाड्या आहे, सुझुकीच्या गाड्या आहे मोपेडच्या, ह्या सगळी पुण्याही मनमोहन सिंगाची आहे. ठीक आहे, नाही तर ह्या गाड्या फाड्या नसत्या. आपल्यापाशी जुने हिरोपूकचे ढोबर असते, नाही तर मग हमारा बजाज हेकडी करून चालू करायला लागली असती, 17व्या किक मारायला लागली असती. अशा गाड्या आपल्यापाशी असत्या. हे सिमेंटचे घरं बिरं 91 नंतरची देण आहे. 91च्या अगोदरचा भारत पाहायचा आणि आताचा भारत पाहायचा, दुनियाभराचा फरक तुम्हाला दिसन. 91च्या अगोदर इंडिया कसा होता आणि 91 नंतर 5 वर्ष गेल्यावर भारत कसा बनत गेला. ठीक आहे, हे सगळं कोणाचं काम आहे? मनमोहन सिंगाचं काम आहे. म्हणून मनमोहन सिंगाची खूप मोठी, ठीक आहे, खूप मोठी मेहनत आहे याच्यामागं. तर मनमोहन सिंगाले भारतरत्न पुरस्कार द्यायला पाहिजे. एवढं मोठं काम मनमोहन सिंगाचं आहे. ठीक आहे, ज्यानं खौजा धोरण लागू केलं आणि त्या कंडिशनमधून भारताला काढलं. एकदम म्हणजे भारतापाशी फक्त 3 दिवस पेट्रोल डिझेल बोलावता येईल एवढेच पैसे शिल्लक राहिले होते डॉलरमध्ये. अशा कंडिशनमधून भारताला बाहेर काढलं कोणा? मनमोहन सिंगानं. ठीक आहे, तर कोणाचं आयुष्य कवा पलटून जाईल. मनमोहन सिंगाला वाटलं नाही का आपण अर्थमंत्री बनवू आणि कधी स्वप्नात बी विचार नसन केला का मी पंतप्रधान. हे लक्षात ठेवा. ठीक आहे, हुशार माणसाची, अभ्यासू माणसाची कुठंही, ठीक आहे, कुठंही हळगळ केल्या जात नाही. ठीक आहे, त्या माणसाच्या नॉलेजनं त्याला पंतप्रधान बनवलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराला संविधान सभेचं अध्यक्ष त्याच्या नॉलेजमुळे बनवा लागलं. ठीक आहे, महात्मा गांधीले रिक्वेस्ट करायला लागली वल्लभभाई पटेलले, नेहरूले, का या माणसाला घेतल्याशिवाय देशाचं संविधान बनू शकत नाही. ठीक आहे, हे नॉलेजची ताकद आहे. घ्या लागलं, घ्या म्हणजे जबरदस्तीनं दुसऱ्या माणसाला राजीनामा द्यायला लावा लागला. ठीक आहे, पुणे युनिव्हर्सिटी ज्याच्या नावानं जयकर लायब्ररी आहे. ठीक आहे, बॅरिस्टर जयकरनं राजीनामा दिला मुंबईतून आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निवडून आणलं. हे ताकद आहे नॉलेजची. ठीक आहे, म्हणून डॉक्टर मनमोहन सिंगांना, ठीक आहे, अर्थमंत्री बनवलं. त्याच्यानंतर जेव्हा पुन्हा काँग्रेस निवडून आलं 4ले, तेव्हा पंतप्रधान पदाची दावेदार सोनिया गांधी होती. पण सोनिया गांधीला वाटलं असं का कदाचित माझ्या नवऱ्याला जसं मारलं तसं, ठीक आहे, आमची फॅमिलीच उडून नाही द्या, म्हणून त्यानं मनमोहन सिंगाले का बनवलं. नाहीतर तिथं जर 1998ले शरद पवार यांनी जर काँग्रेसमधून बाहेर पडले नसते तर 2004ले पंतप्रधान पदाचे दावेदार शरद पवार असते. शरद पवारानं एक चूक केली आणि ते चूक होती का ही बाई विदेशी आहे आणि आम्ही विदेशी बाईच्या पाठीमागं काँग्रेसमध्ये राहत नाही, म्हणून स्वतः वेगळी पार्टी काढली NCP. त्याला वाटलं का प्रचंड बहुमत घेऊन भेटन. त्याच्यात लोकसभेचे अध्यक्ष होते संगमा, ठीक आहे, मणिपूरचा होता, म्हणून NCP मणिपूरमध्ये नॉर्थ ईस्टमध्ये बी ॲक्टिव्ह आहे. राष्ट्रीय पक्ष काऊन होता NCP? त्याच्याच कारण होता. तिकडं संगमा काम पाय, इकडं हे काम पाय, त्याच्यामुळे नॅशनल पार्टीचा दर्जा बी भेटला होता. तर सुरुवातीला खूप चांगली चालली पार्टी, पण 2004ले पंतप्रधान पदाचे दावेदार असते. ठीक आहे, दावेदार म्हणजे पंतप्रधानच झाले असते 2 वेळा. मनमोहन सिंगाच्या जागी शरद पवार पंतप्रधान असते. पण राजकारणात चुका भोवते. ठीक आहे, मग ती चूक भोवली. ठीक आहे, आणि ठीक आहे, ठीक आहे, सोनिया गांधीसोबत फारकत घेतल्यामुळे सोनिया गांधीच्या गुटफेतमध्ये बी नव्हते ना, आणि मग यायच्या जागा होत्या 9 खासदार. कोणाचे? NCPचे 9 खासदाराला घेऊन का देणार आहे? 2 मंत्रालय दिलं. ठीक आहे, आणि सरकारमध्ये स्थान दिलं, संपला विषय. हेच जर काँग्रेसमध्ये असते तर मग मनमोहन सिंगाले अर्थमंत्री ठेवलं असतं आणि यायले पंतप्रधान बनवलं असतं. ठीक आहे, तर मग ॲग्रिकल्चर मिनिस्टर होते, काही दिवस संरक्षण मिनिस्टर होते शरद पवार.
ठीक आहे. मग हे राजकारणात कवा कोणाचं का होईल काहीच सांगता येत नाही. कवा कोणाचं आयुष्य बदलन, कवा कोणाले बोलावणं पंतप्रधान. ठीक आहे. आता मला सांगा, द्रौपदी मुर्मू यायले कधी आयुष्यात वाटलं असेल का मी महामहिम राष्ट्रपती बनीन? ठीक आहे. Z+ सिक्युरिटीत राहायला भेटन, माया मागं कमांडो राहीन इंडियन नेव्हीचे. ठीक आहे. ज्या हेलिकॉप्टरमध्ये ज्या विमानात म्हणून इंडियन नेव्हीच्या आणि इंडियन एअरफोर्सच्या त्या विमानात फिरायला भेटन? काही नाही. पंतप्रधानाची इच्छा झाली, ठीक आहे, एक आपल्याला गुळ्याचा गणपती पाहिजे, बनवा. ठीक आहे. आलं, बनवलं. याच्या अगोदर होते चांभार समाजाचे. ठीक आहे. पहिले SC कॅटेगरीचे बनवले, मग आता STचे बनवले. ठीक आहे. पण एकही निर्णय SC STचा घेत नाही. ठीक आहे. पावरच नाही ना राष्ट्रपतीला. पावर यायच्या पैसे आहे ना. दाखवायला ठेवले का आम्ही आदिवासी समाजाचा का बनवला, राष्ट्रपती बनवला. तर कोणाचं का होईन काहीच सांगता येत नाही. अनपेक्षित डायरेक्ट बोलावून घेतलं. ठीक आहे. आणि सांगितलं. मग APJ अब्दुल कलाम नाही तसंच. APJ अब्दुल कलाम DRDOचे अध्यक्ष होते, चेअरमन होते. डायरेक्ट अटल बिहारी वाजपेयी फोन करते का तुम्ही आजच्या आज दिल्लीला चालले या. दिल्लीला आल्यावर सांगते का तुम्हाला राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवायची आहे. हे म्हणते नाही 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 लढवायचीच आहे, तुम्हाला राष्ट्रपती करायचंच आहे आम्हाला. उभं ठेवलं, निवडून आणलं. असं आहे. मग कोणाला कवा का पद भेटन काहीच सांगता येत नाही. मग आता इथं लक्ष द्या. ठीक आहे. म्हणून 40 कलम, त्याच्यानंतर कलम 44 समान नागरी कायदा याले म्हणते सिव्हिल प्रोसिजर कोड. ठीक आहे. हे खूप मोठं आहे. याला एक लेक्चर लागते बंद कलम 44ली. मी तुम्हाला डिटेल समजून सांगेन. लय लोकायले समान नागरी कायदा अजूनही समजलेला नाही. तो मी समजून सांगेन का भारतीय राज्यघटनेत, आणि याच्यावर खूप वाद आहे, खूप वाद आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्या लोकसभेत समान नागरी कायद्याचं विधेयक मांडलं होतं. ते मंजूर नाही झालं म्हणून आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि सांगितलं याच्यानंतर मी संसदेची ठीक आहे चौकट बी ओलांडणार नाही. तर नाहीच ओलांडली. समान नागरी कायदा का होता हे अजूनही समजलं नाही. त्यानं तेव्हा सांगितलं होतं का समान नागरी कायदा पारित न केल्यामुळे बरेचसे प्रॉब्लेम फेस करावे लागेल आणि आजही करायला लागून राहिले. सर असं का आहे त्याच्यात, तर ते नंतर सांगेन. काही गोष्टी सस्पेन्समध्ये ठेवा लागते, सगळ्या सांगता येत नाही. ठीक आहे. सांगेन मग वेळ आल्या. समान नागरी कायदा काय लय खतरनाक आहे. तुम्ही ऐकान तर असं बी होऊ शकते का, तर काही बी होऊ शकते. म्हणजे जर सारखा कायदा, ठीक आहे, सारखा कायदा जर भारतात सगळ्या लोकांसाठी नसन तर का होते, त्याचे परिणाम का होते ते तुम्हाला इथं पाहायला भेटेल. म्हणून समान नागरी कायद्याचं विधेयक मांडलं होतं, पण ते पारितच झालं नाही, अजूनही पारित झालेलं नाही. आता BJP त्याच्या मॅनिफेस्टोमध्ये काही गोष्टी होत्या. ठीक आहे. जम्मू काश्मीरले 370चा दर्जा हटवणे, तो हटवला त्यानं. दुसरा होता समान नागरी कायदा लागू करणे. ठीक आहे. तर ते काही लागू करणार नाही समान नागरी कायदा. ठीक आहे. ते जिथं त्याचं अनफेवरेबल गोष्टी आहे त्याला आरक्षण हटवायचं आहे, पण ते हटवता येऊन नाही राहिलं त्याला. डायरेक्ट त्याच्या उरावरच चढते लोक. ठीक आहे. ते कोणाची मजाल नाही आहे. ठीक आहे. का आरक्षण बिरक्षण हटवण. मग त्याच्यानंतर ठीक आहे आर्टिकल 50 तुम्हाला मी पहिले सांगितलं राजकीय तत्व आहे याच्यात. कार्यकारी व्यवस्था आणि न्यायपालिका विभक्त असाव्या. हे कायचं सांगितलं, म्हणजे सरळ न्यायाधीशाच्या निवड पद्धतीत राजकीय हस्तक्षेप अजिबात चालणार नाही. ठीक आहे. नाही तर मग काय होईल का जर पंतप्रधान मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानं न्यायाधीश निवडले राष्ट्रपतीनं तर मग सरळ तो त्याच्या बाजूचे निर्णय द्यायचे होईल. जसं आता होऊनच राहिलं. ठीक आहे. आता होऊनच राहिलं ना. ठीक आहे. आता तिथं जो बसला आहे, ठीक आहे, सूर्यकांत, तो पुरा त्याच्याच फेवरचा आहे. म्हणून तर तो म्हणते कॉक्रोच. मग मारल्यावर म्हणते वेळ नाही व्हिडिओ पाहिले. मग आता लाईनीत आला. माझा म्हणण्याचा उद्देश तसा नव्हता. मग चोट्ट्यातून का म्हणलं. ठीक आहे. आणि मी डायरेक्ट बोललो आहे, मी काही CJP भेट नाही. कोर्टाचा अवमान झाला तर मी 6 महिन्याची जेल भोगायला तयार आहे. चुकीले चूक म्हणता आलं पाहिजे, एवढं डेअरिंग ठेवायचं. काहीच नाही. 6 महिन्याची सजा आहे कोर्टाचा अवमान केला तर. जेव्हा त्यांना म्हणलं का मला व्हिडिओ पाहिले तयार नाही, तर मी पोस्ट टाकली होती फेसबुकवर का ऑनलाईनवर थुकाची व्यवस्था नाही, नाही तर मी याच्या तोंडावर थुकलो असतो. ठीक आहे. डायरेक्ट फोटो घेऊन पोस्ट केला. ठीक आहे. तुम्ही पाहून घ्या माझ्या फेसबुकवर. ठीक आहे. 6 महिने सजा आहे, भोगून टाकू सालेले. काय तिथं माघार कायले घ्यायची. ठीक आहे. म्हणजे तू काही बी बोलशील ना, तुला काहीच नाही म्हणून लोक. म्हणजे तू न्यायाधीश आहे आणि न्यायाधीशाले घेतलेल्या निर्णयावर बोललेल्या गोष्टीवर काही बोलताना येत नाही भारतात. नाहीतर तो कोर्टाचा अवमान झाला म्हणून आपल्यावर केस दाखल करू शकतो. सजा किती आहे, 6 महिने भोगतो. पण मी तुला तर बोलीन.
ठीक आहे, मग तुला काही बकबक करायचं ना आम्ही ऐकायचं असं कोण सांगितलं? ठीक आहे, विरोधाले विरोध करता आला पाहिजे, चुकीले चूक म्हणता आलं पाहिजे, त्याला एक डेमोक्रेसी म्हणते. ठीक आहे, नाही तर मग या लोकशाहीचा तुम्हाला काही फायदा नाही. तुम्हाला सांगतो किती लोकायले म्हणून तो किती लोकायला जेलमध्ये टाकन. आणि तुम्ही जर तुम्हाला सांगतो तुम्ही जर अवकातीवर आले सगळे लोक यायची कोणाची अवकात नाही. ठीक आहे, फक्त तुम्ही अवकातीवर यायला पाहिजे. तुम्ही का म्हणलं मी माफी मागत नाही, का म्हटलं तुम्ही का म्हणलं मी माफी मागत नाही. आता गांधीजींचं आंदोलन चालू होतं चंपारण्यात, त्याले म्हणे आंदोलन मागं घ्या. ठीक आहे, त्याले जेलमध्ये हजर केलं अटक करून. तर गांधीजीनं जे ठीक आहे न्यायाधीशाला म्हटलं मी आंदोलन मागं घेत नाही, तर म्हणे तुम्हाला जेलमध्ये जावं लागेल. ठीक आहे, तर ते म्हणे ठीक आहे म्हणे चालते म्हणे मला. साला ह्या जेलमध्ये चालते म्हणते जाणं, तर कायद्यात कोणतीच कलम नव्हती का जेलमध्ये टाकता येईल आंदोलनकर्त्याले शांततापूर्ण निदर्शन करण्याले. मग तो टाकू नव्हता शकत. तर म्हणे तुम्हाला 100 रुपये ठीक आहे फीज भरावं लागेल तेव्हा. ठीक आहे, तुम्हाला म्हणे मुआवजा भरावा लागेल 100 रुपये. तर म्हणे मी भरायला तयार नाही. तो न्यायाधीश विचारात पडला आहे, याला जेलमध्ये टाकता येत नाही आणि 100 रुपये मुआवजा म्हणते ह्या भरत नाही, तुम्हाला का करायचं आहे करा. तर तो म्हणते ठीक आहे पुढची तारीखचा निकाल लागतपर्यंत तुम्हाला आम्ही सोडत आहे. त्या न्यायाधीशाले गांधीजीले सोडून द्या लागलं. ठीक आहे, तिथंच गांधीजी पहिली लढाई जिंकले होते. तुम्ही जर छाती ठोकून उभे राहिले तर ते न्यायाधीशाले बी विचार येते, अबे ते कायद्याच्या पड्याला नाही जाऊ शकत, कायद्याच्या पड्याला थोडी सजा देणार आहे. बा कराय मास्तरनं माझ्या तोंडावर थुकतो म्हणून याला 4 वर्ष जेलमध्ये कसा ठेवू नाही शकत. ठीक आहे, म्हणून ठीक आहे हे खतरनाक गोष्टी आहे. मग आता सामाजिक तत्व, सामाजिक तत्व आहे कलम 45, 46, 47, 48, 49. ठीक आहे, 45 पासून तर 49 पर्यंत. ठीक आहे, 45, 46, 47, 48, 49 5 कलम आहे जे सामाजिक ठीक आहे सामाजिक भावना लक्षात घेऊन ठीक आहे समाजाले अनुसरून लोकांच्या कल्याणासाठी सरकार याच्यावर कायदे करत. मग याच्यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत आहे. कलम 46 मध्ये आरक्षणाची तरतूद आहे. SC STंना ठीक आहे सरकारी नोकऱ्या शिक्षण आणि राजकारणामध्ये आरक्षण देण्यात येईल. कलम 46 मध्ये तरतूद आहे. मग 47 मध्ये आहे. 48 मध्ये वन्यजीवांचे रक्षण आहे, त्याला अनुसरून कायदे केले आहे. आणि 51 मध्ये आहे परराष्ट्रीय तत्व. तर ते परराष्ट्रीय तत्वात भारत कोणत्याही आजूबाजूच्या शेजारच्या देशात त्याच्या अंतर्गत भांडणात तोंड टाकणार नाही. ठीक आहे, हे प्रत्येकानं तत्व बाळगायले पाहिजे असं 51 मध्ये लिहिलं आहे. आणि त्याला अनुसरून जे जे कायदे करता येईल ते कायदे भारत सरकारनं वेगवेगळे केले आहे. मग आता याच्यात पहा काय म्हणते, राज्यघटनेमध्ये दिल्या गेलेले मार्गदर्शक तत्वे व मूलभूत अधिकार हे जवळपास सारखेच आहे. पण राज्यघटनेच्या भाग 3 मध्ये मूलभूत अधिकार आणि भाग 4 मध्ये मार्गदर्शक तत्वे वेगवेगळे करून दिले आहे. त्याचे कारण म्हणजे ज्या गोष्टी बिना पैशानं लोकांना उपलब्ध करून देता येते त्या टाकल्या आहे मूलभूत अधिकारात. आणि खालतं लिहिलं का हे न्यायप्रविष्ट आहे. कोणत्या कलमानुसार न्यायप्रविष्ट आहे मूलभूत अधिकार? अबे कोणत्या आहे? 32. हां, पण मार्गदर्शक तत्वाच्या विरोधात कोर्टात जाता येत नाही. पण सरकारनं जर त्याच्यावर कायदा केला तर मग जाता येते. जसं प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत याच्यावर कायदा केला आणि आता जर पोट्ट शाळेत जात नसन तर त्याला जबाबदार सरकार आहे. डायरेक्ट सरकारच्या उरावर का टाकता येते? केस टाकता येते. एखाद्या पोट्ट्याला पुस्तकं नाही भेटले, शर्ट पॅन्ट नाही भेटलं, ठीक आहे, किंवा एखाद्या पोट्ट्याचा मूलभूत अधिकार शिक्षणाचा हिसकावून घेतला, हे करू नाही शकत. या गोष्टी मूलभूत अधिकारात समाविष्ट करण्यात आल्या आहे. ठीक आहे, व त्या सरकारवर देणे बंधनकारक आहे, कारण या सर्व गोष्टी मूलभूत अधिकारात न्यायप्रविष्ट आहे, द्यास लागल. आणि मग मार्गदर्शक तत्वामध्ये अशा गोष्टी समाविष्ट करण्यात आलेल्या आहे ज्यांना देण्यासाठी सरकारच्या तिजोरीत पैशाची आवश्यकता भासत होती. म्हणून या गोष्टी मूलभूत अधिकारात समाविष्ट करण्यात आलेल्या नाही, त्या सेपरेट लिहिल्या भाग 4 मध्ये. कारण भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारताची परिस्थिती एवढी सक्षम नव्हती की त्या सर्व सुविधा भारतीय लोकांना उपलब्ध करून देऊ शकेल. म्हणून राज्यघटनाकारांनी मार्गदर्शक तत्वे वेगळ्या भागात टाकून ती न्यायप्रविष्ट नाही अशी तरतूद केली आहे. ठीक आहे, मग जसे जसे सरकारच्या तिजोरीत पैसे येईल, मग आता खाऊजा धोरण 91 लागू केलं. मग लोकायले बाहेर देशातल्या कंपन्या आल्या, लोकायले रोजगार भेटले, त्या रोजगारातून लोकांना घरं बांधले, लोक इन्कम टॅक्समध्ये आले. ठीक आहे, त्या कंपन्यावर कॉर्पोरेशन टॅक्स आकारला. ठीक आहे, माल विकते त्याच्यावर GST वाढला. त्याच्यामुळे सरकारच्या तिजोरीतला पैशाचा ओघ वाढला.
आणि मागच्या मग 10-15 वर्षात सरकारच्या तिजोरीत एवढे पैसे आले का सरकार मग 8वीपर्यंतच्या पोट्याले फुकट शिक्षण आपण देऊ शकतो बा, हे सरकारले वाटलं. म्हणून सरकारनं ठीक आहे प्राथमिक शिक्षण सक्तीचं व मोफत केलं. त्याला वाटलं का एक गावात शाळा उघडू शकतो, 2 मास्तरींना पोसू शकतो, त्याचे पगार देऊ शकतो. म्हणून सरकारनं काय केलं मग प्रायमरी एज्युकेशन मोफत केलं. ठीक आहे. कवा मोफत केलं? तिजोरीत पैसे आले तेव्हा. लोकायले मग 2 रुपये किलो गहू आणि 3 रुपये किलो तांदूळ याचा कायदा केला का कायद्यानं प्रत्येक माणसाले 5 किलो महिन्याचं अन्नधान्य भेटलंच पाहिजे. आणि ते 2 रुपये किलोचे गहू 3 रुपये किलोचे तांदूळ असा 2003ले अन्न सुरक्षा कायदा केला. त्याचा उद्देश होता का भारतातला कोणताही माणूस उपाशापोटी झोपता कामा नये. याले म्हणते लोककल्याणाचा लोकहिताचा कायदा. ह्या कायदा केला सरकारनं 2013ले. केव्हा कायदा केला? 13ले. सरकारले वाटलं का आता आपण लोकायले 2 रुपये किलो बे 2 रुपये किलो गहू कुठं भेटते बे? पंजाबच्या मार्केटमधून 27 रुपये 28 रुपयानं गहू घेते सरकार. आणि वरचे 25 रुपये सरकार स्वतःच्या खिशातून भरते. मग सरकार कुठून भरते? सरकारपाशी पैशात झाड आहे का? नाही. तुमच्या टॅक्समधून आलेला पैसा हा याले सबसिडी म्हणते. का म्हणते? सबसिडी. मराठीत सबसिडीले शब्द आहे अनुदान. काय? अनुदान. सरकार अनुदान देते. ठीक आहे. मग आता शेतकरी असा म्हणून का नाही नाही तू लोकायले फुकट वाटतं मा 2 रुपये किलो तू मायापासून फक्त 4 नने तो एंड्रिंग प्या लागेल त्याला कास्तकाराले तेवढेच पैसे देते. पण सरकार वरचे पैसे सरकार स्वतःच्या खिशातून टाकते. समजलं का? अबे समजलं का मी का म्हणलं? ठीक आहे. तर असं आहे. आता सरकार ड्रीप पाईपलाईन स्प्रिंकलरच्या पाईपावर सबसिडी आहे. ठीक आहे. आता स्प्रिंकलरचा सेट 40,000चा आहे. किती हजाराचा आहे? 40,000चा आहे. 29 पाईप भेटते, 8 नौजलं भेटते. ठीक आहे. 40,000चा. 40,000 ओरिजिनल किंमत आहे. 50% सबसिडीत लोकायले म्हणते 20,000 भरा, बाकीचे 20,000 मी माझ्या खिशातून देतो. वरचे 20,000 त्या दुकानदाराला सरकार देते. ठीक आहे. लोकायला किती भरा लागते? 20,000. अर्ध्या पैशात भेटून राहिला 40,000चा. मग वरचे 20,000 कोण देते? सरकार. मग सरकार कायच्यातून देते? आपले जे टॅक्सचे पैसे चालले या भारतात भिकारीसुद्धा टॅक्स भरतो. एक माचीची डबी जरी घेतली त्याच्यावर लिहून आहे 1 रुपया कंसात लिहून आहे इन्क्लुडिंग ऑल टॅक्सेस. मग तो सुद्धा टॅक्स भरतो. ठीक आहे. म्हणून इथं असणारा प्रत्येक पैसेवाला टॅक्स भरतो असं नाही. सगळेच लोक टॅक्स भरतात. हे समजलं का? अबे हे समजलं का? हां. मग आता लक्ष द्या. त्याच्यानंतर म्हणजेच मार्गदर्शक तत्वानुसार सरकार वागले नाही किंवा मार्गदर्शक तत्वातील बाबी सरकारने उपलब्ध करून ठीक आहे दिल्या नाही तर त्याच्या विरोधात न्यायालयात जाता येत नाही. पण सरकारने जर मार्गदर्शक तत्वाला अनुसरून एखादा कायदा केला तर मग मात्र सरकारच्या विरोधात ठीक आहे कलम 32 नुसार केस टाकता येते. आता एखाद्याला जर 2 रुपये किलोचं गहू आणि 3 रुपये किलोचे तांदूळ नाही भेटले तर आता सरकारच्या विरोधात केस टाकता येते. म्हणून आता प्रत्येकाले अन्नधान्य भेटलं पाहिजे असा कायदा केला सरकारनं 2013ले. त्या कायद्याचं नाव आहे ठीक आहे फूड सिक्युरिटी ॲक्ट किंवा त्यालाच म्हणते अन्न सुरक्षा कायदा 2013. ठीक आहे. बे अन्न सुरक्षा हे चोट्यो अन्न सुरक्षा मिशन ठीक आहे आणि अन्न सुरक्षा कायदा ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहे बे. ए चोट्यो ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहे. ह्या कायदा झाला 2013ले. याच्यात सांगते 2 रुपये किलो गहू भेटन. ठीक आहे. 3 रुपये किलो तांदूळ भेटन आणि 1 रुपया किलो भरड धान्य भेटन. भरड म्हणजे ज्वारी बाजरी नाचणी हे. ठीक आहे. तर हे कायदा ह्या कायदा शब्दात हे लक्षात ठेवजा. प्रति व्यक्ती ठीक आहे प्रति व्यक्ती किती किलो? 5 किलो. प्रति महा ठीक आहे प्रति महिन्याले 5 किलो अन्नधान्य भेटन. ठीक आहे. मग 2 किलो गहू देते, 3 किलो तांदूळ देते. ठीक आहे. मग आता अन्न सुरक्षा मिशन काय आहे तर भारतात अन्नधान्याचं उत्पन्न ठीक आहे अन्नधान्याचं उत्पादन ठीक आहे उत्पादन का करणे? वाढविणे. बे हे मिशनचं टार्गेट आहे. 2007ले मिशन चालू केलं अन्न सुरक्षा मिशन. का टार्गेट आहे याचं? भारतातील अन्नधान्य उत्पादनात का करणे? वाढ करणे. आणि अन्न सुरक्षा कायदा का सांगते? 2 रुपये किलो गहू 3 रुपये किलो तांदूळ प्रत्येक माणसाले उपलब्ध करून देणे. मग कोणत्या माणसाले उपलब्ध करून देणे? जो APL BPL ठीक आहे आणि APL आहे अबव पॉवर्टी लाईन ज्याच्यापाशी केशरी कार्ड आहे
आणि पिवळे कार्ड आहे त्या सगळ्याला या दायऱ्यात आणलं, ठीक आहे. आणि हा कायदा मनमोहन सिंगांनी 13ले केला. कोणता? याच्या अगोदर योजना होती, त्या योजनेचं नाव होतं, ठीक आहे, अंत्योदय अन्न योजना, जी अटल बिहारी वाजपेयीनं 25 डिसेंबर 2000 साली चालू केली होती आपल्या वाढदिवसाने, ठीक आहे. अंत्योदय अन्न योजनेचं रूपांतर कायच्यात केलं? कायद्यात. अंत्योदय अन्न योजना कोणाला भेटे? BPL, ठीक आहे, निराधार, BPL, निराधार, दिव्यांग या मोजक्याच लोकायले भेटत होती, बाकी लोकायले भेटत नव्हतं. आता याच्या कायद्यात APL आणल्यामुळे, ठीक आहे, भारतातले 90 ते 95 कोटी लोक याच्या दायऱ्यात आले. 90 ते 95 कोटी लोकायले 2 रुपये किलो गहून 3 रुपये किलोचं तांदूळ द्यावं लागते. काही तर लोक हे घेतात आणि हे कंट्रोलचे तांदूळ विकतात ना, HMT घरी आणतात, ठीक आहे. मी सांगतो तुम्हाला, माया गावाच्या बाजूले गाव आहे कोलामपोड, तिथचे लोक हेच करते, इथचे तांदूळ घेते, कट्टेच्या कट्टे भेटते तांदूळाचे गव्हाचे, हे गहू विकतात आणि चांगलेवाले, ठीक आहे, सरबती गहू मार्केटमधून आणतात, पुलगावले नेऊन विकतात. नाही तर गावातच हे ते तांदूळ घेणारे हे. सर ह्या तांदूळाचं ते तांदूळवाले करते का? तर त्या तांदूळाले शिलते आणि त्याला HMT सारखा बारीक करते, तांदूळ ठोस, ठीक आहे, आणि त्याला पॉलिशिंग करते. आणि याचा कारखाना यवतमाळात आहे. कुठं आहे? इथून जमा करते आणि तिथं नेते आणि तिथून बांगलादेशला निर्यात करते त्या तांदूळाले पॉलिशिंग करून. इतका लय मोठा बिझनेस आहे. तुमच्यापासून 14 रुपयानं तांदूळ घेते, 13-14 रुपयानं, लोकायले भेटते 3 रुपयानं, डायरेक्ट लोकायले 10 रुपये प्रॉफिट भेटून राहिलं. सरकारचे जे पैसे गेले ते तर गेले, सरकार 30 रुपयानं विकत आणते तो तांदूळ, तुम्हाला देते 3 रुपयानं, सरकारवरचे 27 भरते, लोक ह्या तांदूळ घेते, ह्या 14ने विकते, ठीक आहे. आणि तो 14वाला त्याला रिपॉलिशिंग करून 28 रुपयानं बांगलादेशात विकते, ठीक आहे. कारण एवढा सस्ता तांदूळ त्याला कुठंच भेटत नाही. 14 रुपयानं थोडी भेटून राहिला तांदूळ, 14 रुपयानं त्याला ऑन, ठीक आहे, ऑन हँड तांदूळ भेटून राहिला. जमा करते आणि जमा करून तो, ठीक आहे, बांगलादेशात एक्सपोर्ट करते, ठीक आहे. तिथं भुक्कडखानाच काम आहे बांगलादेशात, ते आहेच घ्यायला तयार, त्याला एक्सपोर्ट करते. मस्त तांदूळाले शिलते, बिलकुल बाकायदा बारीक करते HMT सारखा आणि पॉलिशिंग करून विकते. तांदूळ नेते कुठं तो, ठीक आहे, तो भारतात नाही विकत, बाहेर विकते. भारतातल्या लोकायला ते भेटूनच राहिला, ठीक आहे. याच्यात याचा किती खर्च आहे? 1.25 लाख करोड रुपये खर्च आहे. किती लाख? 1.25 लाख करोड रुपये इयरली खर्च होऊन राहिला कायच्यावर? या स्कीमवर. मग काही राज्यात गरज नाही, तर काही राज्यात हे स्कीम बंद करायला पाहिजे, ठीक आहे. आता काही ठिकाणी गरज आहे, जसं छत्तीसगड, झारखंड या प्रांतात गरज आहे. महाराष्ट्रात, ठीक आहे, विषय का होऊन राहिला का हे स्कीम लागू केल्यामुळे, ठीक आहे, ज्यायले गरज नाही त्यायले बी देते, ठीक आहे. ते लोक का करते, ठीक आहे, ते फक्त इडली डोश्यासाठी तांदूळ वापरते, बाकी गव्हाचा तांदूळाचा बेड्डा दळून आणते आणि बैलाला चारते, ठीक आहे. काही लोक तर दुसऱ्याला काट देऊन देते, किंवा त्याच्या घरी जर माणूस असला दुसरीकडे आला त्याला त्याचे गहू तांदूळ आणून देते. मी सांगतो रियालिटी आहे स्कीमची. आणि विषय का होते का पहिले गहू तांदूळ विकत आणा लागे, तर लोक 8 दिवस हप्त्याचे कामाले जाईल, ठीक आहे. आता विषय असा आहे का हा कायदा केल्यामुळे त्याला गहू तांदूळ फुकट भेटते, फुकटच आहे ना. आता तो हप्त्यातून 2 दिवस कामाला गेला तर त्याचा रोज आहे 600 रुपये, 2 दिवसात 1200 कमावून आणते. 1200 कमावून आणले का त्याले तांदूळ, ठीक आहे, त्याला त्याच्या घरी 5 लोक आहे किंवा 7 लोक आहे, तर 7-5 35 किलो भेटणार आहे. त्याच्यात, ठीक आहे, त्याला 20 किलो गहू भेटणार आहे आणि 15 किलो तांदूळ. मग 20 किलो गहू कितीचे होईल? 2 रुपये किलोप्रमाणे 40, ठीक आहे. आणि 15 किलो तांदूळ किती रुपयाचे होऊन राहिले? तर 15 तिरी 45. गहू न तांदूळ किती रुपयात झाले बे? 85. तेल, तिखट, मीठ, मसाला, ठीक आहे, हप्त्याचा तेल, तिखट, मीठ, मसाला खूप झालं तर 500 रुपयाचा. तरी पट्ट्याचे 700 उरले. 700 जुवा खेळते आणि मस्त लावते दिवसभर, ठीक आहे. आणि त्याले जर म्हणलं का रोजान चाल, तर तो म्हणते तुले 500 देतो, तू माझ्याकडे ये, ठीक आहे. मले म्हणणारे लोक होय, माझ्या घरी 10 एकर वावर आहे, शेवटी माणूस नाही आला पाठीवर फवारा घ्या लागे आणि स्वतः वावरात घेऊन जा फवारा लागे, ठीक आहे. म्हणून आता शेती करणं कठीण झालं आहे, ठीक आहे. मग शेतीमध्ये आता अत्याधुनिक पद्धती वापरणं चालू आहे. फवारे ड्रोननं मारणं चालू आहे, ठीक आहे. ड्रोन आले आता, ठीक आहे. पहिले पाठीवरचा पंप होता, मग तो पॉवर स्प्रे आला इंजनवाला, ठीक आहे. तोही आता आउटडेटेड झाला. आता का आले? मग चायनाचे आले बॅटरीवाले.
मग आता लोक डायरेक्ट काय न फवारून राहिले, आता द्रोणनं फवारून राहिले. ठीक आहे, कारण आता माणसाची कमतरता भासून राहिली. आणि या स्कीम, ठीक आहे, या स्कीमच्यामुळे बराचसा शेतकऱ्याचं नुकसान आहे. शेतकऱ्याच्या मालाले भाव भेटून नाही राहिले आणि महागाई वाढूनच राहिली, मजुरी वाढून राहिले, खताचे भाव वाढून राहिले, बियाण्याचे भाव वाढून राहिले. त्याच्यामुळे त्याला शेती परवडून नाही राहिली. म्हणून अनेक पोरं शेतकऱ्याची शेती करण्यासाठी तयार नाही आहे. ठीक आहे, त्याचे 2 कारणं आहे. एक तर त्याला शेतीत इंटरेस्ट नाही, दुसरी गोष्ट शेतीत नफा भेटून नाही राहिला, आणि तिसरं तो जास्त शिकल्यामुळे त्याला शेती करूशा नाही लागून राहिली. जर त्याला शेतीतून चांगला नफा भेटला असता तर त्यानं इझिली शेती केली असती. म्हणून काही दिवसानं शेतकरी क्वचित भेटन, शेत्या भेटणार नाही आणि शेत्या प्रचंड महाग होईल. आणि ज्याच्याकडं शेती आहे तो सुखी राहीन. ठीक आहे, तर हर कुत्ते की दिन आते है. आता शेतकऱ्याला कोणी विचारून नाही राहिलं, समोर मात्र त्याचे प्रचंड चांगले दिवस येईल. म्हणून शेती इकायची नाही, इकली तर पटकन दुसरी घेऊन घ्यायची. ठीक आहे, म्हणून हे लक्षात ठेवा. मूलभूत अधिकार भाग 3 मध्ये कलम 12 ते 35 आहे. अमेरिका आणि अमेरिकेच्या फ्रान्सच्या स्वातंत्र्याची सनद आणि अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा याच्यातून घेतले. हे न्यायप्रविष्ट आहे, व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी गरजेचे आहे. ठीक आहे, पण हे नकारात्मक आहे, कारण आणीबाणीमध्ये काय होतात, हे रद्द होतात. काय? मूलभूत अधिकार. ठीक आहे, मार्गदर्शक तत्त्वे आणीबाणीत रद्द होत नाही. आणीबाणीत सरकार लोकांच्या कल्याणाचे हिताचे कायदे कधीही करू शकते, आणीबाणी असो का नसो. ठीक आहे, मग हे भाग 4 मध्ये मार्गदर्शक तत्त्वे कलम 36 ते 51 मध्ये दिले आहे. हे आयर्लंडकडून घेतले. हे न्यायप्रविष्ट नाही. हे जर सरकारनं दिले नाही तर कोर्टात जाता येत नाही. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी गरजेचे आहे, पण हे सकारात्मक आहे, याच्यात पॉझिटिव्हनेस आहे. आणीबाणीत हे कधीही रद्द होत नाही. हे आणीबाणीत रद्द होत नाही, हे रद्द होतात. ठीक आहे, पण त्याच्यात बी मी 2 गोष्टी सांगितल्या. आणीबाणीत रद्द होताना आणीबाणी, राष्ट्रीय आणीबाणी किती प्रकार लावल्या जाते? अबे किती कारणासाठी लावल्या जाते? 2. परकीय आक्रमण आणि अंतर्गत अशांतता. परकीय आक्रमण या कारणासाठी जर भारतात राष्ट्रीय आणीबाणी लागू केली असेल कलम 352 नुसार, तर कलम 19, 20, 21 काय म्हटलं? कलम 19, 20, 21. ठीक आहे, परकीय आक्रमण या कारणासाठी लावले असेल तर 20, 21 सोडून सर्व रद्द होतात. आणि अंतर्गत अशांतता या कारणासाठी लागली असेल तर 19, 20, 21 सोडून सर्व रद्द होतात. ठीक आहे, ते काऊन होतात, का होतात, त्याचे कारण अगोदरच्या व्हिडिओत सांगितलेले आहे. ठीक आहे, याच्यात कोणाला काही प्रॉब्लेम? अबे याच्यात कोणाला काही प्रॉब्लेम? त्याच्यानंतर पहा. ठीक आहे, मूलभूत अधिकार हे निषेधात्मक आहे. सरकारने हे निषेधात्मक आहे. मूलभूत अधिकार काय? निषेधात्मक आहे. सरकारने काय करू नये हे मूलभूत अधिकार सांगतात. सरकारने काय करू नये. ठीक आहे, काय करू नये, कोणते मूलभूत अधिकार हिसकावून घेऊ नये, कोणते मूलभूत अधिकार हिसकावून घेता येईल, काय करू नये हे सरकारले सांगते. कोण? मूलभूत अधिकार. मूलभूत अधिकार हे मर्यादित पण त्याचे स्वरूप व्यापक आहे. मूलभूत अधिकार मर्यादित आहे पण स्वरूप व्यापक आहे. सरकारने काय करू नये हे सांगते आणि हे सांगते सरकारने काय करावे. हे लोककल्याणकारी राज्याची, ठीक आहे, संकल्पना स्पष्ट करते. म्हणून राष्ट्राची नीती निर्देशक तत्वे याला म्हणतात, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी. सरकारने काय करावे हे वारंवार सांगते. कोण? मार्गदर्शक तत्वे. ठीक आहे, याच्यात पेन्शन गिन्शन द्यायची सोय आहे, पण ते सरकारले वाटन तेव्हा सरकार पेन्शन चालू करेल सर्वांसाठी. मार्गदर्शक तत्वे व्यापक आहे. सरकारने काय करावे हे मार्गदर्शक तत्वे वेळोवेळी सांगत असतात. म्हणून ते निर्देशात्मक आहे. सरकारले वेळोवेळी निर्देश देत असतात. काय? मार्गदर्शक तत्वे. ठीक आहे, म्हणून मार्गदर्शक तत्वे खूप महत्त्वाचे आहे. आणि याच्यात कलमात, कोणत्याही कलमात हे विचारू शकते, जर मूलभूत अधिकार व मार्गदर्शक तत्वे यामध्ये संघर्ष निर्माण झाला, म्हणजे जर सुप्रीम कोर्टात केस गेली, एखाद्याने टाकलं का जज साहेब मार्गदर्शक तत्वे जास्त इम्पॉर्टंट आहे का मूलभूत अधिकार, कशाला महत्त्व जास्त द्यायचं, जर भांडण तयार झालं मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत अधिकारात, तर कोण श्रेष्ठ आहे? तर पहा इथं लिहिलं आहे, मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्वे याच्यामध्ये संघर्ष निर्माण झाल्यास मूलभूत अधिकार श्रेष्ठ ठरतात. ठीक आहे, असा निवाडा सर्वोच्च न्यायालयाने कुरेशी विरुद्ध बिहार सरकार खटल्यात दिला आहे. म्हणजे मूलभूत अधिकार श्रेष्ठ आहे. काय? फंडामेंटल राईट्स हे मार्गदर्शक तत्वापेक्षा जास्त महत्त्वाचे आहे. ते कधीच हिसकावून घेता येणार नाही. ठीक आहे, आणीबाणी सोडून. म्हणून ठीक आहे, कुरेशी खटल्यात ह्या निकाल दिला आहे. कुरेशी वर्सेस बिहार सरकारचा खटला होता, त्याच्यात सांगितलं आहे.
ठीक आहे, याच्यात कोणाला काही प्रॉब्लेम? अरे याच्यात कोणाला काही प्रॉब्लेम? मग भारतीय राज्यघटनेच्या ठीक आहे भाग 4 कलम 36 मध्ये दिले आहे मार्गदर्शक तत्व. ठीक आहे, मार्गदर्शक तत्वाची व राज्य या शब्दाची व्याख्या 36 मध्ये दिली आहे. मार्गदर्शक तत्वाची व्याख्या कायच्यात दिली आहे? पहिल्याच कलमात 36 मध्ये. मग 37 मध्ये का दिला आहे? तर 37 मध्ये पहिला पॉईंट दिला का मार्गदर्शक तत्वे न्याय प्रविष्ट नाही, याच्या विरोधात तुम्हाला कोर्टात जाता येणार नाही. पहिलेच क्लिअर करून टाकलं. ठीक आहे, राज्यघटनेनं सरकारने लोक कल्याणकारी राज्य निर्माण करण्यासाठी कायदे करताना मार्गदर्शक तत्वाला अनुसरून कायदे करावे आणि हे सरकारचं कर्तव्य आहे. पण सरकारनं नाही केलं तर कोर्टात जाता येणार नाही. ठीक आहे, म्हणून लोककल्याणाचे कायदे करायचे आहेत, एकव्या मार्गदर्शक तत्वाकडे सरकारनं पाहणं गरजेचं आहे. हे म्हणून सरकार मार्गदर्शक तत्वाले अनुसरून वेगवेगळे कायदे करते. 38 का म्हणते? या देशाचा आर्थिक सामाजिक राजकीय विकास करताना लोककल्याण हेतू डोळ्यासमोर ठेवावा. 38व कलम म्हणते का कोणतेही देशातील आर्थिक सामाजिक राजकीय ठीक आहे विकास करताना लोककल्याण हा पहिला हेतू असला पाहिजे. उत्पन्नाची विषमता दूर करण्यासाठी सरकार प्रयत्न करेल. उत्पन्नाची विषमता, मग तुम्हाला सांगितलं ना का बंद्या शेतजमिना कोणाच्या घरात होत्या? देशमुखाच्या घरात, पाटलाईच्या घरात. ठीक आहे, तर ही विषमता होती, आर्थिक विषमता, ती दूर करायसाठी का करण सरकार प्रयत्न करण. मग त्याच्यासाठी सरकारनं कायदा केले, भूसुधारणा कायदा, सिलिंगचा ॲक्ट म्हणते त्याले, कुई वहिवाट कायदा म्हणते त्याले. लोकांच्या जमिनी घेतल्या आणि गोरगरीबाईले वाटल्या. ठीक आहे, मग ठीक आहे मोरारजी देसाईनं ठीक आहे मोरारजी देसाईनं तो पॉईंटच खोडून टाकला. संपत्तीचा अधिकार काय आहे? अबे काय आहे? हां, कायदेशीर केला जो मूलभूत होता. मग दर्जाची व संधीची समानता करण्यासाठी सरकार प्रयत्न करेल आणि हे संविधानात आहे, उद्देश पत्रिकेत संविधानाच्या. अबे होतं ना का दर्जाची आणि संधीची समानता निर्माण करण्याचा प्रयत्न कोण करेल? सरकार. आणि त्याच्यासाठी सरकार मार्गदर्शक तत्वाला अनुसरून का करण? कायदे करण. ठीक आहे, म्हणून ह्या गोष्टी दिल्या आहे याच्यात 38व्या कलमात. ठीक आहे, मग 19 पासून सुरू होते मूलभूत अधिकार. ठीक आहे, ज्याले अनुसरून सरकार कायदे करण, हे आपण उद्या पाहू.